नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहे धनिया पावडर. धनिया पावडर बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो धने घेतलेले आहे. हे धने घरचे आहे आणि गावरान आहे. स्वच्छ आणि साफ करून घेतलेले आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे एक छोटी वाटी मी इथे जिरा घेतलेला आहे आणि छोटी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. 10 ते 12 मी इथे लवंग घेतलेले आहे, इलायची घेतलेली आहे आणि दालचिनी आणि मिरे आणि तेजपत्ते घेतलेले आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा मी तेल घालत आहे. त्यानंतर आपण धने घालून छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे. इथे कमी गॅसवर आपल्याला याला हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे हे धने भाजलेले आहे. आपण कलर पण बदलला आपण बघू शकता. आता आपण त्यामध्ये जिरा घालत आहे, कढीपत्ता आणि सर्व मसाले मी त्यामध्ये टाकत आहे. तेजपत्ता पण मी टाकून घेणार आहे. तेजपत्ता आपण बारीक करायचा आहे. मिक्सरमध्ये आपल्याला फिरवता आला पाहिजे. सर्व मी इथं टाकून घेतलेलं आहे. आपल्याला 1 ते 2 मिनिटं याला परत सर्व मिक्स करून आणि हलवून घ्यायचं आहे. हे सर्व गरम झाल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. आता हे सर्व आपल्याला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेत आहे. त्यामध्ये आपण हे सर्व टाकून मिक्सरमधून फिरून घेणार आहे. इथे मी असं जाडसर 1 मिनिट फिरून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे. हळदीने कलर पण छान येतो. इथे मी हळद टाकून परत फिरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे आपलं धनिया पावडर झालेलं आहे. इथे आपण बघू शकता छान असं आपलं धनिया पावडर तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते.